तर नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक परत एकदा स्वागत करतो तुमचा आमच्या फोर एंजल प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपले गेस्ट आहे रश्मिता ताई। नमस्कार। तर मी रश्मिता, सगळ्यांना तर माहितीच आहे। तर रश्मिता ताई, या इंडस्ट्रीमध्ये तुझी सुरुवात ॲज अ मेकअप आर्टिस्ट झाली का ॲज अ इन्फ्लुएन्सर झाली? माझी पहिली सुरुवात ॲज अ मेकअप आर्टिस्ट झाली। म्हणजे या यूट्यूबर या ह्याच्यात माझा काही विषय नव्हता। मेकअप आर्टिस्ट पण एक वेगळ्या हिशोबाने झाली। ॲक्च्युली तुम्ही तर सगळे मला बघतातच की एक टॉम बॉयसारखी आहे, मुलासारखी आहे मी। आणि लहानपणापासून असं काही इंटरेस्ट नव्हता मेकअपमध्ये कशामध्ये। एक लाईफचा टर्निंग पॉईंट आला आणि मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रात घुसली। तर रश्मिता ताई, तू बोलली का लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आला, त्यानंतर तू मेकअप आर्टिस्ट झाली। तर असा काय टर्निंग पॉईंट होता, सांग आमच्या ऑडियन्सला पण। बऱ्याच जणांना काही माझ्याबद्दल प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत आणि खूप साऱ्या अफवासुद्धा आहेत की ॲक्च्युली काय विषय होता। तर मी ऑडियन्सला सांगेनच, म्हणजे मला त्या गोष्टी लपवण्यात काही लाज वाटत नाही। ॲक्च्युली मी मॅरिड आहे आणि एक 8 दिवसानंतर माझ्या हजबंडला म्हणजे त्यांनी दुसरी बायको आणली आणि त्यावेळेस मला असं शॉक होतं की आता काय करायचं। म्हणजे आपल्या समाजात आगरी मुलगी म्हणून की नाही दुसरी करू दे तिसरी करू दे, आपल्याला तिथं स्टेबल राहायचं आहे। बट तरी बरेच दिवस मी स्टेबल राहिली, पण ऑब्व्हियसली एक मुलगी कधी हे सहन नाही करू शकत की आपला व्यक्ती दुसऱ्यासोबत आहे। मग तिकडनं बाहेर निघाली, घरी आली। घरी रिस्पॉन्स पाहिजे तसा भेटत नाही आणि आजही आपल्या समाजातल्या मुलींना मिळत नाही जेव्हा त्या घरी येतात। पण लोक त्याच्या मागचं कारण नाही शोधत, डायरेक्ट मुलीला दोष देऊन मोकळे होतात की अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याला कोणी बोलायला गेलं नाही की तू दुसरी बायको केली आहे। पण आजही माझ्यासोबत कोणी एखादा मुलगा असेल ना, तर लोक त्याला जॉईन करून मोकळे होऊन जातात की ह्याचं आणि हिचं काहीतरी असेल। म्हणजे तो मूव ऑन आहे, बट मी अजून स्ट्रगल करते कारण आपला समाज त्या बाबतीत खूप मागे राहिला आहे। माझं स्वतःचं हे आहे। बट मग मी ठरवलं की नाही, रडायचं नाही। रस्त्यावर तर आलो आहे, कारण लग्न लागलं की आपल्याकडे कसं आहे आपल्या समाजात की दिल्या घरी सुखी राहा। लग्न लागलं म्हणजे ते घर माझं झालं, पण त्या घरातनं सुद्धा मी बाहेर होते। मग करायचं काय? मग ह्या फील्डचं माझं काही इंटरेस्ट नव्हता। पण त्यावेळेस हाच एक हा होता की लवकर कमवता येईल असा मार्ग हा एकच माझ्याजवळ होता। म्हणून मी ठरवलं की मेकअप आर्टिस्ट बनवायचं। कमी खर्चात जास्त इन्कम, म्हणजे आउटपुट कमी इन्कम जास्त होतं ह्या गोष्टीत। तर मग त्याच्यामुळे मी या क्षेत्रात घुसली आणि एक मेकअप आर्टिस्ट झाली। स्पेशली मी आजही थँक करेन आणि आधी खूप दिवसापासून मी सांगत आली की माझे गुरु म्हणजे विराज पाटील, त्यांनी मला उभं करण्याचा सर्वात मोठा हात आहे। कारण आज त्या सरांनी मला साथ नसती दिली तर कदाचित मी मेकअप आर्टिस्ट नसती झाली। ॲज अ मेकअप आर्टिस्ट तू या इंडस्ट्रीमध्ये होती, पण जेव्हा तुला फर्स्ट सॉन्ग भेटला तुझा ॲज अ लीड, तर तुझा काय रिॲक्शन होता आणि कशी एक्साइटमेंट होती तुझी? मेकअप आर्टिस्ट नंतर या क्षेत्रात पण याची माझा काही इंटरेस्ट नव्हता। एक कोइन्सिडन्स झाला। एक माझी फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड आहे, जस्ट फ्रेंड आहे, ती यूट्यूबर आहे ॲक्च्युली। आणि तिने मला तिच्या चॅनलसाठी मेकअप करण्यासाठी बोलवलं होतं। तर आपण मेकअप आर्टिस्ट म्हणून मी गेली होती आणि तिथे होता विशाल कांबळे, जे आम्ही दोघं व्हिडिओज बनवतो। त्यावेळेस मला वाटतं पहिली आमची व्हिडिओ झाली ती ऋषी पंचमीची आणि घरात सगळ्यात आवली मुलगी म्हणजे मी, म्हणजे माझ्या तोंडाला कोणी लागत नाही आणि कॉमेडी कंटेंट तर असेही आपल्याकडनं येतातच। तर तो एक क्वेश्चन होता माझ्याकडे ऋषी पंचमीचा सॉरी, की तो रिझन काय की जेव्हा ऋषी पंचमीला लोक नवऱ्याचं तोंड बघतात उपास करताना, कुत्र्याचं तोंड बघत नाही, म्हणजे रिझन काय? तर हा क्वेश्चन माझ्या डोक्यात बरेच दिवस होता। म्हणजे माझं असं चालू असं काहीतरी शोधून काढायचं, जे आपले सण आहेत त्याच्या मागचे कारण, रिझन ॲक्च्युली। आणि शोधल्यानंतर मला कळायचं की ह्याच्यामुळे हे गोष्टी होत नाही। मग ते कॉमेडी कंटेंट मी त्या व्हिडिओच्या ह्याच्यात सुरू केले। तर मी विशालला बोलली माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, आपण ती बनवूया, बघू काय रिस्पॉन्स येतो। तर त्यावेळेस तोही नवीन होता, म्हणजे ऑलमोस्ट तो फेम होता त्याच्याकडे, माझ्याकडे काही नव्हता। मग तो व्हिडिओ मी फर्स्ट टाईम बनवला आणि ती गेली व्हायरल। देन आली दिवाळी, तर तो बोलला तुझ्याकडे अजून काय कंटेंट आहे? त्याचा पण माझ्याकडे रथाचा विषय होता की दिवाळीत गाड्या का धुतात म्हणून हा प्रश्न आहे ॲक्च्युली, की बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे। त्याचा शोध करण्यासाठी मी असे कंटेंट बनवायला गेले आणि ते व्हिडिओ व्हायरल होत गेले। आणि त्यानंतर मला सॉन्ग आलं, संतोष घरात त्यांचं पहिले गाणं आलं, सजली कोलीन ग। तर पहिला रिस्पॉन्स म्हणजे कॅमेरा फेस कधी केला नव्हता, ते कंटेंट चालले होते व्हायरल म्हणून चालले होते आणि मग भीती होती ॲक्च्युली की काय करणार। आणि तिथे फुल डान्सर टीम वगैरे, त्यात वसईला गेलो होतो आणि 1 दिवसाचा शूट तो 2 दिवसाचा लागला, का तर तिथे पाऊस पडला आणि समुद्र किनाऱ्यावरती। तर मग कसा बसा तो आवरला आणि तो गाणंही चांगलं गेलं, म्हणजे त्या साईडला खूप चांगलं गेलं, प्रॉपर कोळी सॉन्ग होता आणि मग खूप भारी वाटलं की हां काहीतरी करतोय आता आयुष्यात।
तर रश्मिताताई, तुला असं कधी समजलं का तू या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ इन्फ्लुएन्सर किंवा ॲज अ आर्टिस्ट तू सेटल झाली आहे? माझं सॉन्ग आलं देऊळ चमचमतंय, ते व्हायरल झालं. आज 4 मिलियनला ते सॉन्ग आहे आणि ते सर्च केलेलं गाणं होतं ते ॲक्च्युली. आणि त्यानंतर हळूहळू कळायला लागलं की लोक आपल्याला वरती नेण्यापेक्षा खाली खेचण्यात जास्त जास्त लोक आहेत का ते मला आजही माहीत नाही. बरेच फेक आय डीवरून कमेंट्स येणं किंवा माझ्याबद्दल जे माहीत नाही ते गॉसिपिंग स्टार्ट करणं. आणि मी मुलगी अशी आहे की स्ट्रेट फॉरवर्ड, की तू मला जोपर्यंत काय बोलत नाही तोपर्यंत मी तुला काय बोलणार नाही. पण तू मला बोललास ना का मी तुझी अख्खी हिस्ट्री काढणार आणि मग तुला मी कुठपर्यंत बर्बाद करायचं तो मी बर्बाद करणार. म्हणजे तू माझ्याशी चांगलं तर मी तुझ्याशी चांगली, हा माझा एक नियम पहिल्यापासून आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की मी उगाच कोणाला किडे करायला जात नाही. बट थोड्या दिवसांनी असं वाटलं की नाही, लोक टॉर्चर करतायत आपल्याला. बट दॅन मला असं कळलं की मला जो माझा पास्ट गेला होता तो मला स्टँड आणायचा होता. जो समाजात माझी गेलेली इज्जत जी मी काही न करता गेली होती तर ती मला आणायची होती. तर मला हा एकच मार्ग दिसला की लोक आपल्याला ओळखतात, ॲज अ मेकअप आर्टिस्ट ओळखतात, ॲज अ यूट्यूबर ओळखतात. मग लीड सॉन्ग चालू व्हायला लागले. दॅन मी ठरवलं की डायरेक्शन करायचं. म्हणजे मला आजही असं आहे ना की तू कुठलं काम करशील ना तर मी तुझ्याकडे गेल्यानंतर मला असं वाटेल की नाही, हा काहीतरी शिकतोय तर मलाही शिकायचं आहे. म्हणजे एडिटिंग विचार, डायरेक्शन विचार, प्रोडक्शन विचार, कोरिओग्राफी विचार. म्हणजे रश्मिता अशी गोष्ट आहे की ती काहीच करू शकत नाही इंडस्ट्रीत असं नाही आहे. मेकअप आर्टिस्टपासून सगळं ती मॅनेज करू शकते. काही काय आहेत आपले फक्त लीड करतात आणि निघून जातात, ॲज युजल कंटेंट बनवतात निघून जातात. पण नाही, मी स्क्रिप्टही लिहू शकते, मी कोरिओग्राफी करू शकते, मी प्रोड्यूसही करू शकते, मी डायरेक्टरही करू शकते आणि मी लोकांना कामही देऊ शकते. ही हिंमत मी ठेवली. दॅन मला कळलं की नाही, आज मी करू शकते. आणि बरेच सारे असे प्रोडक्शन आहेत जे अजूनही सल्ला घेतात माझ्याकडनं की ह्या गोष्टीला काय करायचं आहे. डायरेक्टर आहेत जे घेतात. मग आता कळालं की नाही, आता आपण स्टेबल आहे, आता कोणाची गरज नाही आहे आपल्याला. आपण जे केलं आहे ते स्वतःच्या हिमतीवर केलं आहे. मग रश्मिताताई, फेमस झाल्यानंतर फॅमिलीचा तुझा काय रिस्पॉन्स होता? तुझ्या फॅमिलीचा बॅकअप तुला आला का फेम भेटल्यानंतर? हां, फेम भेटल्यानंतर मी तर सगळ्या मुलींना सांगेन, मला स्वतःला मी सगळ्या मुलींना सांगेल, जेव्हा तुम्ही स्टेबल होता, म्हणजे लाईफमध्ये 2च गोष्टी पाहिजे, स्टेटस आणि पैसा. बाकी काही मॅटर करत नाही. या 2 गोष्टी आल्या का अख्खा जग तुमच्याजवळ येणार. फक्त तो इज्जतनी कमवा. मी प्रत्येक मुलीला सांगेन, थोड्या दिवस कष्ट करावं लागतील पण तो इज्जतनी कमवा. असा पैसा तुमच्याजवळ येणार नाही आणि स्टेटसही येणार नाही. बट ज्यानंतर मी जशी स्टेबल होत गेली का काही रिलेटिव्हचे फोन्स, काही रिलेटिव्स असे सांगायला लागले की ही आमच्या अमक्याची मुलगी, तमक्याची मुलगी, जी मला 4 वर्ष मी एवढी घाणेरडी काढली आहेत ना, तर मला वाटत नाही की कुठली मुलगी काढू शकत नाही. मी स्लम एरियामध्ये 1700 रुपये भाड्याने राहत होती. म्हणजे माझे पप्पा ॲक्च्युली बिल्डर आहेत, असे नाही की आम्ही गरीब घराण्याचे आहेत. पण माझे पप्पा एकनिष्ठ होते. तू केलं आहे ना, तू निस्तर, तू माझ्या दरवाज्यात यायचं नाही, असं माझ्या पप्पांचं स्ट्रिक्ट वॉर्निंग. म्हणजे स्ट्रिक्ट होते माझे पप्पा, जेवढे जीव लावायचे तेवढं या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होते. मग एक गलत पाऊल माझ्या आयुष्याचं, असं बोलतो ना आपण, टर्निंग पॉईंट झाला. त्यावेळेस पप्पांनी माझं नाव घेणं सोडून दिलं होतं माझ्या फॅमिलीने. 2 वर्ष तर माझ्या घरच्यांना माहीत नव्हतं की मी जिवंत आहे का मेली आहे ॲक्च्युअलमध्ये. मी लॉकडाऊनमध्ये झोमॅटोमध्ये डिलेव्हरी गर्लचं काम केलं, लोकांच्या घरी जाऊन कामं केली. म्हणजे एवढ्या पैशावालीची मुलगी असताना मी बॅक साईड नाही घेतली. कारण माझ्या जागी एखादी मुलगी असती ना की या फॅमिलीनी सोडलं, त्या फॅमिलीनी सोडलं, मध्ये आपण आहे, आपल्याकडे घर नाही, काय नाही, करायचं काय, ते एखाद्या मुलीने पंख्याला लटकलं असतं किंवा जीव देऊन मोकळा केला असता. पण मी ठरवलेलं की समोरच्यानी मला सोडलं आहे, ते पण ते त्याच्या खुशीसाठी, म्हणजे माझी गलती नव्हती, तर मग त्याला धडा शिकवायचा. आणि आज कदाचित लोक बघत असतील तर मीही सांगेन की बरं झालं की त्यांनी तो डिसिजन घेतला. आणि आज स्वतः रश्मिता काहीतरी आहे. नाहीतर रश्मिता भाकरी बुजत बसली असती, नाही तर भांडी घसत बसली असते. थँक्यू. येस, असं मी डिसिजन घेतला. आणि नंतर मग फॅमिली मेंबर्स आले. आज सगळे छाती टोकून सांगतात की ही आमची मुलगी आहे, आमची हे ते. बट त्या टायमाला 10 रुपयासाठी सुद्धा तडफडत होती मी की काय करायचं. आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा झोमॅटोमध्ये डिलेव्हरी गर्ल ॲज काम करत होती, तर बरेच लोक माझ्या वडिलांना ओळखत होते की या शेठची मुलगी आहे ती. मग मला विचारलं, तू शेठची मुलगी आहे ना? मिळला हां. म्हणजे एक रेप्युटेशन होतं. पण पप्पांचं स्ट्रिक होतं की ॲक्च्युली मी केलं होतं म्हणून त्याचा मला फटका बसला. तर पप्पांनी माझं नाव नाहीच घेतलं. पप्पा एक्सपायर व्हायच्या 3 महिन्याआधी पप्पा मला घरी घेऊन आले. त्यांना कळून आलं होतं की काय ते मला माहीत नाही. पण त्यावेळेस पप्पा पण मला बोलले की ठीक आहे, तू आज तुझं नाव घालवलं, जे माझं नाव तू घालवलंस. कारण आपल्या समाजात मुलगी घरी येणं म्हणजे नाव घालवणं, पहिला पॉईंट म्हणजे. भले त्या मुलीची चुकी असो किंवा मुलाची चुकी असो.
तर पप्पा मला बोलले की नाही, आज तू मला जे नाव गेलेलंस ते कमवून दिलंस बस. पण सडनली लाईफ अशी परत एकदा टर्निंग पॉईंट आले की पप्पा एक्सपायर झाले आणि परत एकदा स्ट्रगल सुरू झाला. ठीक आहे, काय हरकत नाही, होतं. तर रश्मिताताई, तू इतके गाणे केलेत आणि सर्वच हिट आहेत, तर असं कोणतं एक सॉन्ग का तुझ्या मनाच्या खूप जवळचा असा? मी खूप सारी गाणी केली, खूप म्हणजे गिनती नाही आहे. क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा मला वाटतं माझे पप्पा एक्सपायर झाल्यानंतर मला त्याच महिन्यात 13 सॉंग्स आले होते. कंटिन्युअसली महिनाभरात मी 13 सॉंग्स केले. लास्ट इयर पण मी एका महिन्यात 20 सॉंग केलेत, म्हणजे कमीच नाही. पहिली गोष्ट, माझा असा पॉईंट आहे की कोणाला नाही बोलायचं नाही. ते गाणं छोटं असो किंवा मोठं, एखादा क्रिएटर आहे ना, तर त्याच्यात दम पाहिजे की ते गाणं वरती उचलायचं. तुम्ही गाणं ऐकणार, गाणं चांगलं वाटलं तर करणार, त्यात मजा नाही आहे. जे गाण्याला व्हॅल्यूज नाही ते गाणं उचलून दाखवा, हे माझं म्हणणं आहे. माझं फेवरेट गाणं असं आहे सुजित दादाचं, सुजित पाटील, बदामचा बादशाह, बहिणाबाई. भावाचं आणि बहिणीचं सॉन्ग आहे आणि ते मला खूप जास्त आवडतं. दुधावरची साय असं आहे, माझी ताई दुधावरची साय, आणि खूप अटॅचटेड आहे त्या सॉन्गला. बाकी तर सगळी गाणी माझी फेवरेट आहे. देऊळ चमचमतं माझं ऑल टाईम फेवरेट सॉन्ग आहे. परत काटा फिरतो तो पण माझं फुल ऑल टाईम फेवरेट आहेत. खूप सारी गाणी आहेत, बट सुजितचं माझं हे सॉन्ग सर्वात जास्त फेवरेट आहे. कारण बहीण भावाचं नातं त्याच्यात खूप भारी आहे. तर रश्मिताताई, तू तुझ्या टॉम बॉय पर्सनॅलिटीबद्दल काय बोलणार? मला आवडते हे, आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीमध्ये एक मुलगा असावा, कारण की लाईफमध्ये टर्निंग पॉईंट सांगता येत नाही. मुली थोड्या इमोशनली होतात आणि दॅट टाईम ते अशा विचार करतात की काय करायचं, बट मुलगा पटकन डिसिजन घेऊन मोकळा होतो, म्हणजे प्रत्येकाच्या माइंडच्या हिशोबाने. आणि त्यामुळे मी नेचर माझ्या टर्निंग पॉईंटमुळे ठेवला. आज जर का मी मुलीचा स्वभाव ठेवला असता तर मी रडत कुठेतरी कोपऱ्यात बसली असती, बट मी स्टँड झाली. आज माझी फॅमिली रडते आणि मी खुश आहे, आणि मी स्टील त्याला फॅमिलीच मानते, कारण मी ड्रॉप नाही केलं आहे. कारण एक तर एक बस असा विषय आहे माझा. बट खुश आहे मी त्या गोष्टीत, पण चालेल, जे होतं ते चाललं आहे आणि मुलासारखंच राहायचं बस. तर रश्मिताताई, या इंडस्ट्रीमधून असा कोण सपोर्ट सिस्टम आहे का तुला, का त्यांनी तुला म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये नाव बनवायला हेल्प केली आहे? असं कोणी सपोर्ट सिस्टम तर नाही आहे स्पेशली, म्हणजे की हा प्रत्येक वेळेस उभा राहील. बट माझ्या इंडस्ट्रीमधले असे 2 व्यक्ती आहेत, जसे मेकअप आर्टिस्टमध्ये मी विराज पाटीलचा ऑलवेज नाव घेईल, कारण त्यांनी मला त्यावेळेस सपोर्ट केला नसता तर आज मी इथं नसती. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी विशालचं नाव घेईल, कारण तो माझ्यासोबत नसता तर आज मी इथे नसते. हे दोनंही ऑलवेज म्हणजे नेहमी जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्यासाठी उभे असतात. बाकी असं स्पेशली कोण नाही आहे. बाकी माझे फ्रेंड म्हणजे मित्रमंडळी खूप आहेत, माझे भाऊ आहेत, जसे बॅकबोन सपोर्ट बोलतो, म्हणजे प्रत्येक वेळेस उभे राहणार कुठल्याही गोष्टीला, तसे आहेत, असं काय नाही. तर आम्ही खूप व्हिडिओज पण बघितलेत तुझे, का तू एकविरेच्या सेवेत खूप असते, तर ती स्टोरी काय आहे? बरेच गोष्टी आहेत एकविरेचे, पण एकविरेची एक गंमत पण आहे. ज्यावेळेस माझा टर्निंग पॉईंट होता त्यावेळेस माझे खायचे वांदे होते ॲक्च्युअलमध्ये. तर मी एकविरेला गेलेली तेव्हा माझ्याकडे फक्त 150 रुपये होते आणि ट्रेननी गेली. तिकडनं पायथ्याशीपासून चालत जायचं होतं मला. तर एका टेम्पोवाल्यानी मला लिफ्ट दिली, तिकडनं पुढे गेली आणि तिथले गुरुजी मला भेटले. मी तिथे गाभाऱ्यात जाऊन रडत होते की जे गाणं जे सांगायचं ते मला आईला सांगायचं आहे. तर काय माहिती त्यांच्या मनात काय आलं मला अजूनही नाही माहिती. एकविरेवरून मला हफ्त्याला एक बॅग यायला लागली, म्हणजे आईच्या फळांची पिशवी येते ना ती यायला लागली. म्हणजे माझ्या हप्त्याभराचा नाश्त्याचा बंदोबस्त तिथे झाला. म्हणजे अंगाला माझ्या काटा आला की त्या रॉंग टाईमाला माझ्याजवळ कोणी नव्हतं, तर तेव्हाच ती होती. मग मी स्कूटी घेऊन जायला लागली. दर सॅटर्डे संडे बोल किंवा थर्सडेला बोल, जसा ऑफ टाईम भेटला तिथे साफसफाई करायला वगैरे जायला आली, तशीच जायला लागली. आणि कोइन्सिडेंटली मला तिथे सेवेचा मोका भेटला, म्हणजे सहज की कारण मी कंटिन्यू जात होती ना. आणि तेव्हा कॅमेरे वगैरे काही नव्हते, फुटेज वगैरे काही प्रकारच नव्हता. आता ते सगळं सुरू झालं आहे की लोक फुटेजसाठी तिथे सेवेला जातात. पहिले तसं काहीच नव्हतं. मी 2015पासून सेवा करते. मी इवन होमाला पण हळदी कुंकू जे लावतात ना, ज्या होमाला बायका बसतात, त्याचा मानसुद्धा मला भेटायचा त्यावेळेस. आणि सहज म्हणजे कोणी मला कधी अडवलं नाही. आता आय डी लागतात, आता सगळ्यांना आय डी लागतात, मला तसं आय डीचं वगैरे कधीच कोणी अडवलं नाही. ती जी इच्छा होती की कोणाची इच्छा होती ते मला अजूनही माहीत नाही. पण मी बरेच महिने बरेच वर्ष तिथे सेवा केली. असं बोलायला हरकत नाही की किती 2 टायमाचा नाश्ता माझा तिकडचा व्हायचा. मला हफ्त्यातनं 2 टायमाचे फळ ते अरुण म्हणून गुरुजी आहेत, ते मला तिकडनं इकडे पाठवायचे. म्हणजे कोणी आलं ना त्यांच्यासोबत ती पिशवी, कल्याणकडनं कोणी माणूस येणार असेल तर ती यायची. असं 6 महिने माझ्या घरी चालू होतं.
म्हणजे एक बोलतो ना आपले खायचे वांदे आले की आपल्याला माहेरून काहीतरी येतं, तसा प्रकार होता माझ्यासोबत. आणि तेव्हापासून ती सेवा चालू झाली आणि आयुष्यभर चालू राहील. आधीही होती बट आयुष्यभर चालू राहील, फक्त आईसाठी. बाकी तिथे आपल्याला काही नको आहे. तर रश्मिता, तुझ्या बॅक ऑफ द माइंड असं काय आहे का तुला एकविरा आईच्या मंदिरात किंवा त्या लोकांसाठी असं काय करायचं आहे का जे तिथे नाही आहे? खूप सारे प्लॅनिंग्स आहेत, खूप सारे म्हणजे खूप जणांना मी घेऊन या गोष्टीचे डिस्कशन पण करते ॲक्च्युली, की वॉशरूम्स प्रॉपर नाही आहेत, पायऱ्या प्रॉपर नाही आहेत. आता ह्याचं सोल्युशन मोठे लोक काढू शकतात, आपण तर नॉर्मल आहेत, जे पदावर आहेत तेच लोक काढू शकतात, पण ते अजूनही होत नाही आहे. मेन म्हणजे तिथे पॉलिटिशियन खूप चालू आहे. पर्सनली हे सगळ्यांना पण या गोष्टी माहिती असतील. बट माझं असं म्हणणं आहे की आधी पायऱ्यांची सुधारणा करा. आणि मी एवढी सध्या तर रिच नाही आहे का मी स्वतः ते करू शकते, पण कदाचित तिच्या कृपेने कधीतरी होईल. तर मी स्वतःच्या खर्चाने मला हे सगळं करायचं आहे, म्हणजे कोणावर डिपेंड नाही. आज मी बऱ्याच जणांकडे जाते या गोष्टीसाठी की आपल्याला हे करायचं आहे, तर तुम्ही काय स्पॉन्सरशिप कराल. पण आज काही लोक की तेवढ्यापुरती हो बोलतात, नंतर टाळाटाळ करतात. पण हे पण त्यांचं पण बरोबर आहे की तिथली लोक काय करतात जेवढी ती असतं. पण माझं म्हणणं, ज्याला सेवा करायची तो कसाही करू शकतो. करायचं, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, खूप सारे नियम टाकायचे आहेत. म्हणजे पहिला नियम तर माझा सगळ्यांना माहितीच असेल की मी स्वतःहून तो नियम केला होता की रील पण माझी व्हायरल झाली होती की आईकडे जाताना ॲटलिस्ट ड्रेसिंग सेन्स तरी नीट करा, कारण ते आपलं देवस्थान आहे, ते कुठलं पिकनिक पॉईंट नाही आहे. ही रीलसुद्धा मी फर्स्ट टाईम मीच केली होती. आणि आजही मी मुलींना पर्सनली जर का रील कोणी केली असेल आणि त्यांच्या ड्रेसमध्ये काय फॉल्ट असेल तर पर्सनली त्यांना मेसेज करून मी शिव्या देते की नका करू, तसं चांगलं नाही वाटत. ॲटलिस्ट ड्रेस वेअर करा. इवन तुम्ही कुर्ती वेअर केली तरी ती फुल वेअर करा. वेस्टर्न कपडे तर मीही घालते, पण कुठे घालायचे, काय घालायचे हे माहिती पाहिजे, भान पाहिजे प्रत्येक मुलीला. आणि आपल्या आगरी कोळी मुलींना तर पहिले पाहिजे, बाकीच्यांशी आपल्याला काय घेणं नाही आहे, तर त्यांचा लुकआउट आहे. पण ही गोष्ट स्ट्रिक्ट झाली पाहिजे कपड्यांच्या बाबतीत. तर आम्हाला सांग, तुझी या इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड सर्कल आणि बॉन्डिंग कशी आहे सर्वांसोबत? सगळ्यांसोबत चांगली आहे माझी ॲक्च्युली, जेव्हा त्यांना गरज असते. मेन मुद्दा की नाही आहे, बऱ्याच जणांसोबत खूप चांगली आहे. आणि एकदा बॉन्ड माझा ज्याच्यासोबत टिकून राहिला ना, तो कायमचा टिकून राहतो. फक्त त्याने वाकड्यात नाही गेलं पाहिजे. बाकी सगळ्यांसोबत टिकून राहतो बॉन्ड. आहेत, खूप सारे फ्रेंड्स आहेत. इंडस्ट्रीमधल्या फ्रेंड्सपेक्षा माझे बाहेरचे जे फ्रेंड्स आहेत, आयुष आहे, साहिल आहे, हॅरे आहे, असे बरेचसे फ्रेंड आहेत. रोशन आहे, कुणाल आहेत, सुजल आहेत. हे म्हणजे मेल फ्रेंड माझे जास्त आहेत. मी फ्रँकली सांगू शकते, माझ्या भावासारखे भक्कम उभे आहेत ते माझ्या पाठीशी. मेल मुलांशी फ्रेंडशिप करण्याचं एक कारण सांगते की ते मतलबसाठी कधी दोस्ती करत नाही. म्हणजे माझ्या गरजेला नेहमी उभे राहणार, किंवा काही गोष्ट असू दे, मला हा विषय आहे, हा डिस्कस करायचा आहे, तर फ्रँकली मी त्यांच्याशी डिस्कस करू शकते. फिमेल फ्रेंड माझे खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूप. मी नावं पण आहे, माझी एकच बेस्ट फ्रेंड आहे, ती बदलापूरची, जिच्याशी मी 6-6 महिने बोलत नाही, म्हणजे वर्ष बोलत नाही ॲक्च्युली. काही असेल तरच मी तिला फोन करते. माझी लहानपणाची मैत्रीण, एकच मैत्रीण आहे, प्रियंका. बाकी इंडस्ट्रीमध्ये तर सगळ्यांशी क्लोज आहे. पायलशी क्लोज आहे, अजून यशू आहे, बरेचसे आहेत असे क्लोज आहे. श्रुती आहे, भाविका आहेत, म्हणजे तेवढ्यापुरती क्लोज आहेत असं नाही. बट बॉन्ड असा प्रॉपर असा रेअर मुलांसोबतच जास्त आहे माझं, मुलींसोबत नाही. सॅमी आहे, म्हणजे क्लोज फ्रेंड आहेत माझे. विशाल आहे, बाकी नाही. तर रश्मिता, तुझा असा कोणता ड्रीम कोलॅब आहे का तुला या आर्टिस्टसोबत कोलॅब करायचं आहे? आर्टिस्टसोबत कामच्या हिशोबाने मी सांगते तुम्हाला, महाभारतमधला अर्जुन तुम्हाला माहिती असेल, त्याच्याशी माझं कोलॅबरेशन आलं होतं 2016मध्ये आणि ते मी रिजेक्ट केलं होतं. आज त्या गोष्टीला मी पछतावते की मला त्याच्यासोबत परत एकदा कोलॅबरेशन करायचं आलं होतं. बट माहीत नाही, माझं मन त्यावेळेस नाही का बोललं. आणि मी सकाळी शूट आणि रात्री मेल केलं त्यांना की मला नाही करायचं आहे, तर त्याच्यासोबत मला करायचं आहे. बाकी असं स्पेशली आर्टिस्ट असं कोण नाही आहे, कारण सगळ्यांसोबत कोलॅबरेशन माझे होतच राहतात. रील थ्रू पण होतात, सॉन्ग थ्रू पण होतात. मला जे वाटेल त्याच्याशी मी प्रोडक्शन स्वतः करते आणि त्याला सांगते बाबा माझ्या गाण्यात काम कर, संपला विषय. असं काय स्पेशल नाही. तर आम्ही हे पण बघितलं आहे का तुला फिरायला खूप आवडतं, तर असा कोणता ड्रीम डेस्टिनेशन आहे का जिथे तुला जायचं आहे? येस, पॅरिस राहिलं आहे माझं. ते का सांगते मी पॅरिस का राहिलं आहे, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी पॅरिसला जाणार होते, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याने दुसरी बायको आणली. मग तो ड्रीम राहिला आहे माझा आणि मला पॅरिसलाच जायचं आहे. कदाचित 1-2 वर्षात मी जाईन. बाकी तर खूप फिरले, बट पॅरिस माझं ड्रीम डेस्टिनेशन आणि ते मला पूर्ण करायचं आहे. ॲज अ आर्टिस्ट किंवा ॲज अ इन्फ्लुएन्सर
तुला पब्लिकचा सपोर्ट तर खूप चांगला आहे, खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, पण जे नेगेटिव्ह साईड आहे या इंडस्ट्रीची, ते जे तुला नेगेटिव्ह कमेंट्स वगैरे येतात त्याच्याशी तू कशी डील करते? मी डायरेक्ट मेसेज करते ॲक्च्युली. म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग की मला कधी नेगेटिव्ह कमेंट्स आले नाही. आता 1 महिन्यापासून येतात, ते रिझन पण मला माहिती आहे काय येतात आणि कोण करतं ते पण मला माहिती आहे. जे कमेंट्स करतात त्यांना मला एकच सांगायचं आहे, ॲटलिस्ट यार तुमचा मेल आय डी तरी बदली करा. कारण आता शोधता येतं की कमेंट कोण करतं आहे आणि कुठल्या, जर का एक तो आय डी शोधला ना आपण, इवन आय डी नाव चेंज केलं ना तरी आपल्याला सर्च करता येतं की मागच्या तो मेल आय डी तो सेम होता. तर मला माहिती आहे तो कोण करतं आहे, सगळं माहिती आहे. बट आपल्याच समाजाचा असल्यामुळे मला तो वाद वाढवायचा नाही आहे. भाई जे असेल ते समोरासमोर बोल, मीही समोरासमोर बोलायला बसली आहे. बाकी आपल्या आगरी समाजातनं मला कोणाचे हेट्स आले नाही अजूनपर्यंत नाही. हां, काही माणसं करायची म्हणजे माझ्यासोबत काम करण्याबरोबर, अरे ह्याचं हिचं काहीतरी असेल, पण स्त्रियांनी अजूनही माझ्यावर बोट उचलला नाही, अजूनही नाही. बाकी जे करणार आहेत ते फेक आय डीवरूनच करणार, रिअल आय डीवरून अजून कोणी करणार नाही. कारण तसं काम केलंच नाही मी अजूनपर्यंत तरी, की आपल्या समाजाचं नाव खाली जाईल, आणि पुढेही नाही करणार. तर 4 एंजल प्रोडक्शन या प्रोडक्शन हाऊससोबत तुम्ही ऑलरेडी एक सॉन्ग केलेला आहे जो सपान मूवीमधला आहे. त्या सॉन्गबद्दल तुझा काय फिलिंग होती, काय एक्साइटमेंट होती? खूप भारी, खूप भारी. म्हणजे तसा शूट मी पहिले एकदा लोणावळ्याला केला होता. मला वाटतं सप्तसूर म्युझिकवाल्यांचं तसं प्रोडक्शन होतं आणि आपल्याकडे हेवी प्रोडक्शन कोणी करत नाही सध्याचं. ॲक्च्युली कॅमेरा बघून आधी हवा टाईट झाली होती की यार आता हे परत कर आहे. कारण सप्तसूरवाल्यांसोबत जेव्हा मी केलं होतं त्यावेळेस पण खूप सारे टेक्स होते, आपल्यासारखं नाही की 2 किंवा 3 टेक घ्या आणि मोकळे व्हा. आणि म्हटलं आज 2 दिवस जाणार, म्हणजे हे माइंडमध्ये होतं की 2 दिवस जाणार कॅमेरा बघूनच, कारण त्यांचे टेक एकदम क्लिअर असतात. आणि अशा प्रोडक्शनसोबत काम करणं म्हणजे खूप असं हाय लेवलचं वाटतं आणि खूप भारी. इवन तुमची फॅमिलीसुद्धा खूप भारी आहे, बॉन्ड चांगला क्रिएट करतात, ज्याच्याशी बॉन्ड क्रिएट करतात व्यवस्थित मेंटेनही ठेवतात आणि खूप भारी होतं की अशा प्रोडक्शनसोबत काम करायला. मला काय सगळ्यांनाच भारी वाटेल. तर रश्मिताताई, यानंतर पण आम्हाला खूप असे सॉंग्स आहेत जे तुझ्यासोबत करायचे आहेत, जर तुझा होकार असेल तर. होकार म्हणजे ऑब्व्हियसली यार खूप भारी वाटतं अशा प्रोडक्शनसोबत काम करायला. कोणाला नाही, म्हणजे जे आम्ही पर्सनली ओळखतो तर त्यांनाच माहिती असेल की प्रोडक्शन कसं आहे. जे फक्त लांबून बघतात त्यांना नसेल माहिती. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत काम करतो तेव्हा आपल्याला कळतं ती व्यक्ती पर्सनली कशी आहे. आणि मला तो खूप भारी वाटतं. ऑब्व्हियसली मला परत एकदा चान्स भेटला तर मी सोडणारच नाही आहे तो, आणि नक्कीच काम करणार आहे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉडकास्ट. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.